ठाण्यातील राड्यावरून संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे। गद्दारांना महिलांना पुढे करायची सवय आहे अशी टीका त्यांनी केलेली आहे। दिघे साहेबांची अशी त्यांना आठवण होत नाही, पण ज्यावेळी इलेक्शन डोळ्यासमोर ठेवायला किंवा काय पाहिजे असेल त्यावेळी दिघे साहेबांची आठवण होते। मी प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे की दिघे साहेब मेल्यानंतर पण त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घ्यायसाठी ते आले नाही, किंवा आम्ही ज्यावेळी मेघडंबरी बांधली त्यावेळी देखील ते आले नाही। पण असं काय करायचं असेल, स्टंट करायचं असेल किंवा कुठल्या हेतूने ते नेहमी दिघे साहेबांच्या पाया पडायला येतात। या ठिकाणी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कुठली वास्तू बनत असेल तर त्यावेळी आम्ही दिघे साहेबांचं नाव द्यायचं ठरवलं तर नेहमी यांच्याकडनं विरोध व्हायचा, आणि आज ठाण्यात आल्यावरती लोकांना देखावा करायसाठी दर्शन घेण्यासाठी येतात। मला असं वाटतं हे ठिकाण एवढं पवित्र आहे की अशा अपवित्र लोकांनी येऊन इथे पाया पडणं म्हणजे तीच खूप मोठी गोष्ट आहे। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमच्या सगळ्या महिला आघाडी असतील, शिवसैनिक असतील, यांनी परत ती जागा धुवून काढलेली आहे। आम्ही जो दिघे साहेबांना पुष्पहार अर्पण केला तो या शिंदेच्या गुंडांनी, शिंदे साहेबांच्या तुमच्या गुंडांनी, ठाणेकरांच्या, तो हार काढून पायदळी तुडवला दिघे साहेबांच्या समोर। तो हार तसाच खाली पायदळी तुडवून त्यांनी कोणाचा अपमान केला? माननीय आनंद दिघे साहेबांचा। ही कोणती विकृती या ठाण्यामध्ये वाढते? दिघे साहेब काय तुमची खाजगी प्रॉपर्टी आहे का? दिघे साहेबांचा पवित्र आत्मा, बाळासाहेबांचा आत्मा हे वरून पाहतोय। तुम्ही 100 रेडे कापलेत आणि 100 डुबक्या मारल्या गंगेत तरी हे पाप धुतलं जाणार नाही।